कोणाकोणाला राजमा आवडतो पण बनवायला कंटाळा येतो किंवा किचकिच वाटते, तर चला तुम्हाला आज मी एकदम सोपी पद्धत दाखवते। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो, 1 कांदा आणि अद्रक घेतलेला आहे। कोणी कांदा लसूण खात नसेल तर नाही ॲड केलं तरी चालतं। आणि भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला कढीपत्ता टाकायचा असेल ना तरी ॲड करू शकता, मिरची ॲड टाकायची असेल तरी टाकू शकता। मग थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त ग्राइंड करून घ्यायचं, पूर्ण फाईन पेस्ट करून घ्यायची। आता पुढची स्टेप काय आहे की हे सर्व झाल्यानंतर ना खूप इझी स्टेप आहे। तर इथे मस्त कढई ठेवायची, तेल गरम करून घ्यायचं, मग जिरा तेजपत्ता टाकायचं असेल तर टाकू शकतात, मी इथे नाही टाकलेलं आहे। आणि जी आपली पेस्ट तयार केली होती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पूर्ण ॲड करायची। त्यानंतर इथे आपले बेसिक मसाले टाकायचे, तर हळद मसाला धने जिरे पूड हे सर्व ॲड करून ना पहिले शिजवायला ठेवायचं, नंतर शिजल्यानंतर नाही टाकायचं आपल्याला। आणि चांगलं झाकण ठेवून ना पूर्ण तेल सेपरेट होईपर्यंत ह्याला शिजवायचं। बघा इथे असं दिसलं पाहिजे, पूर्ण तेल सेपरेट झालं की नाही। आता जे बॉईल केलेला आपला राजमा आहे ना तो ॲड करायचा। आता हा राजमा पण ना एक दिवस अगोदरच तुम्ही बॉईल करून ठेवला ना तर तुम्हाला सकाळी फक्त 10 मिनिटं लागतात ही भाजी बनवायला। मग त्यानंतर इथे थोडंसं गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकायची, बस। आता 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवायचं, जास्त नाही। तुम्हाला पाणी कमी जास्त ठेवायचं असेल त्या हिशोबाने ठेवू शकता तुम्ही। बघितलं किती झटपट झाली ही भाजी, फक्त 10 मिनिटांमध्ये झाली। तुम्ही एक दिवस अगोदर सकाळी राजमा भिजवा आणि रात्री बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी अशीच फोडणी द्या, भाजी रेडी होते 10 मिनिटांमध्ये। चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तोपर्यंत बाय।